काय स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चिकू ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग खूप छोटा असणार आहे आपला. तर आज आपण गणपतीची फिनिशिंग करणार आहे. तर गणपतीला फिनिशिंग येण्यासाठी आपण काय मारतो ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर आपला ब्लॉग बघत राहा. तर तुम्हाला मी आता सांगतो आहे कसं करायचं. गणपतीला फिनिशिंग येण्याचं एकमेव कारण म्हणजे व्हायटिंग मारल्यावरती ती कोटिंग येते, त्याला चायना कोटिंग बोलतात. तर ती चायना कोटिंग आपण कशी मारणार ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर आपला कारखाना बघू शकता. इकडं चायना कोटिंगचं काम झालेलं आहे. फिनिशिंग बघू शकतो तुम्ही मूर्तीला. अशी फिनिशिंग येते मूर्तीला. इकडे सर्व मूर्ती झालेले आहेत बघू शकता. इकडे काम चालू आहे व्हायटिंगचं. तर इकडे आपल्या गाड्या झालेल्या आलेल्या इकडे खाली झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. इकडे पूर्ण भरलेलं आहे. 2-2, 3-3 थर लावलेले आहेत गणपतींचे. हा पूर्ण माल आपण आता आपल्या मे एंडिंगपर्यंत पूर्ण पॉलिश फिनिशिंग करून आपण रेडी करणार आहेत. तर काय काल इकडे गाडी आलेली पूर्ण इकडे खाली गेले गाडी कालची बघू शकता तुम्ही. कालच्या गाडीमध्ये एवढे गणपती आलेले आहेत सर्व. तर मला वाटतं कारखान्यामध्ये पूर्ण आम्ही म्हणजे मोजलेले आहेत त्या दिवशी गणपती पूर्ण काहीतरी 1000च्या आसपास गणपती आहेत सगळे. अजून 2-3 गाड्या आपल्या येणार आहेत. 1700-1800 गणपती आपल्या कारखान्यामध्ये स्टॉक अवेलेबल राहणार आहे. तर थोड्या दिवसामध्ये होलसेल बुकिंगला पण सुरुवात होणार आहे. तर कोणाला होलसेल बुकिंग आणि आपले घरगुती गणपती जर ऑर्डर द्यायची असेल तर आताच देऊ शकता तुम्ही. तर तुम्हाला पाहिजे तशी मूर्ती भेटेल. मूर्ती पण भेटेल आणि क्वालिटी पण भेटेल भावांनो. इकडं चायना व्हायटिंगचं काम चालू आहे. इकडे सर्व व्हाईट मारलेले गणपती आहेत. म्हणजे टचअप बिचअप झालेले आहेत. आणि आपला राहिलेला स्टॉक जरा त्याची पण रिपेंटिंग आपण चालू करणार थोड्या दिवसामध्ये. तर अजून कारखाना आपला पूर्ण भरलेला नाही आहे. थोड्याच दिवसामध्ये भरेल. पूर्ण ही जागा पॅक होते. पाय ठेवायला पण जागा नसते. एवढा मोठा आपला कारखाना आहे बघू शकता तुम्ही. हा आपला गोडाऊन आहे म्हणजे. तर आपला कारखाना असतो मशाला. तिथं तुम्ही येऊ शकता. मेपासून तिथे पण काम चालू होणार आहे. मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी व्हायटिंग म्हणजे चायना कोटिंग कशी करायची ते आता तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही बघा आता. चला तर मित्रांनो आता आपण चायना कोटिंगचं काम चालू करणार आहे. तर बघू शकतो मी चायना कोटिंग कसं म्हणतो. ही चायना कोटिंग आहे. ते आपण पेनने टाकायचं. आपण मारताना पूर्ण सर्व धुंदील उडवायची तेव्हा चालू करायचं मारायला. तर आता मारायला सुरू.
आपण चायना कोटिंग मारल्यावरती फिनिशिंग खूप याने बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं बघू शकतो पूर्ण ग्लो आलेला आहे मूर्तीला. ती सुकल्यावरती अजून ग्लो येईल. याच्यावरती आपण पॉलिश आपण मारून एक व्हाईट हात मारून पूर्ण बॉडीला मारून तेव्हा मूर्तीचा फायदा दिला तुम्ही काही व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये